अगो मी असताना तू कशाला करतेस? मी करते ना. अगो बाई, जाऊ बाई, अहो जरा तरी पोच आहे का तुम्हाला? विहीणबाईला कामाला लावलं? त्या मोलाने लोणची मोरावळे करतात, पण ती गोष्ट वेगळी आहे. इथे त्या आपल्या विहीणबाई आहेत. विहिणीचा काही मान ठेवाल की नाही? तुमच्या हाताखाली कामाला लावलात, नंतर भांडी घासायला लावाल त्यांना? अहो असं करतात का? उमाताई उठा, तुम्ही उठा. नाही त्याचं काय आहे ना, जाऊबाईंना जरा भिरभिरतात कुणी नवीन आलं की. फोड माझ्यावर खापर फोड. विहिणी बरोबर माझाही पाण उतारा कर. शहाणपणाचा ठेवा काय तो तुझ्याकडेच आहे ना. आपण सोंग करायची आणि रंग आमच्या तोंडाला फासायचा. लुच्ची कुठली. अहो नाही, त्यांचं काही नाही. मीच म्हणाले मी मदत करते म्हणून. त्यांचा हात बघा ना किती दुखतोय. आय गो. होय हो, पण तुम्ही रोज येणार आहात का आमच्या मदतीला? आणि मी आता आहे ना. आई गो, अहो माझं डोकं दुखतंय फक्त. हात नाही मोडले, शाबूत आहेत ते. मी करते हा सगळं. तुम्ही उठा, उठा, तुम्ही उठा, या उठा. मी नकोच म्हणत होते, पण तुम्हाला माहितीये ना, तुमच्या समोरच म्हणजे माझा हात अगदी ठणकायला लागला. तो एरवी मी गावभोजनच घालता असंच ना. पण आता मी आले आहे ना, मी करते सगळं. आणि तसंही माझ्या घरची कामं मी दुसऱ्या कोणाच्या मेहरबानीवर सोडतच नाही. आई ग. अहो सासूबाई उठा तुम्ही, मी करते ना काम. मी असताना तुम्ही कशाला करताय? बघितलं, असं करते. प्रत्येक कामासाठी नुसती पुढे पुढे करत असते. गुणाची आहे माझी सून. पण बाळा, सगळी कामं तुलाच करायची होती. पण आता तुझी आई आली आहे ना, जा दोघी घटकाभर बोला. अहो सासूबाई, मी आधी काम उरकून घेते ना. काम करून झाली की मग उमाई सोबत बोलेन. आणि मी काम सोडून जर बोलत बसले तर उमाईला पण नाही आवडणार ते. खरंय. अगं पण तुझी उमाई राहणार थोडीच आहे. ती घटकाभर थांबून निघणार. तेव्हा जा बोल तुझ्या आईशी. मी इथलं सगळं करते. हा जा, सांगतेय ना. जा. अगं सखू, तुझ्या सासूबाई सांगतायत ना, तर जा बाहेर थोडा वेळ बोल आईशी. तुला आमची अडचण नको हो व्हायला. जा. यमुना, लक्ष ठेव. मोकळं सोडू नको यांना. पाहिले की पण कमाल आहेत. येता जाता डोळ्यातनं हुकमी पाणी काढतात. जसा काही छळच करतो आम्ही यांचा. जा. काय खोटारडी बाई आहे ही. छळ नाही तर काय करते ही. लबाड मांजर.
आजी कशी आहे ग? मला सासूबाई म्हणत होत्या की आजी खूप आजारी आहे. आणि हो ग, आजी खूप आजारी आहे. सारखा तुझ्याच नावाचा जप चाललाय. काही खात पितही नाहीये. मी त्यांना आंबील बनवून दिलं तर म्हणाले की मला सखूच्या हातचं आंबील हवंय. आणि बुवा आजोबाही म्हणाले की सखूची भेट हेच त्यांच्यासाठी औषध आहे. म्हणूनच मी तुला न्यायला आली आहे ग बाळ. शंभू बाळा, असं हट्ट नाही करायचा शंभू बाळा. मामी तिच्या आईशी बोलते की नाही? मग कशाला जायचंय तिच्याकडे? शंभू बाळाला माझ्याजवळ यायचंय का? तुमच्या बोलण्यात व्यत्यय नको. शंभू बाळा, मामीची आई आलीये की नाही? जवळच्याच गावी राहते, त्यामुळे लगेच येता येतं. तू नको जाऊस हा त्यांच्यामध्ये. आपण खेळूयात, हो ना शंभू बाळा? शाणा माझं बाळ ते. तू वाईट वाटून घेऊ नकोस. मी आई आई ग आई देवा, दमले रे, दमले. विहीणबाई, अजून चालूच आहेत का तुमच्या गप्पा गोष्टी? बोला. अहो, मायलिकींच्या बोलण्याला अंत असतो का? चालू दे. पण मला बाई स्वयंपाक करायला हवा ना. अहो सासूबाई, तुम्ही कशाला? तुम्ही आजारी आहात ना, मी करते स्वयंपाक. अगं खोळी आहेस का तू? आई आली आहे ना तुझी. मी आहे चूल घरात, स्वयंपाकाचं बघते. अहो नाही नको सासूबाई, मी जाते ना. बघा, असं करते मुलगी, ऐकत म्हणून नाही. जा बाळा, मला कुठे उभं राहतंय. अगं मी तुझ्यासाठी बळ गोळा केलंय. पण आता तुला कुठे वेळ मिळणार आहे? तू माहेरी जाणार आहेस की स्वयंपाक करणार आहेस? या मुद्दाम असं करतायत का? सखूला माझ्याशी धड बोलूही दिलं नाही. तिला पाठवतील असं काही वाटत नाही. सासूबाई, जितके दिवस माहेरी जाशील तितके दिवस इकडची सगळी कामं दिगुला करावी लागतील. सखू, काय विचारते मी? नाही मला स्वयंपाक करायचंय. माहेर जाता येणार नाही. पण तू वाईट वाटून घेऊ नकोस. सासूबाईने मला तुझ्या बरोबर जायची परवानगी दिली, पण मीच नाही येऊ शकत. म्हणजे मीच ठरवलंय. सासूबाई आणि सासू काकूंना बरं वाटत नाहीये ना, म्हणून घरातले सून म्हणून मलाच थांबावं लागेल घरात. तू वाईट वाटून घेऊ नकोस. मला पण आजीला भेटायची खूप इच्छा आहे. जेव्हा शक्य असेल तेव्हा मी स्वतःहून येऊन भेटते. मी आता स्वयंपाक करायला जाते. आपण एक मार्ग काढूया का विहीणबाई? म्हणजे आताचा इथला स्वयंपाक मी करते, म्हणजे इथला प्रश्न मिटला. आणि मग सखूला घेऊन जाते, आजीला भेटवते आणि लगेच पुन्हा आणते. म्हणजे सासूबाईंचंही समाधान होईल. नाही उमई, तू कशाला करते स्वयंपाक?
मिस करते. मला नाही येता येणार बाहेर. जाते मी. आई समोर रडलीस तर खबरदार. जाते मी. गंगे इकडे ये जरा. बोला मालकीनबाई. गंगे सखूच्या आईला हळद कुंकू लाव ग. निघाल्यात ना त्या. अगं सवाशिणीचा मान असतो तो. हळद कुंकू लावल्याशिवाय कसं पाठवायचं त्यांना. मी अगं मला साधं उभंही राहता येत नाहीये ग. मी जरा पडते. हा सांभाळून या. हा नाही पावसा पाण्याचे दिवस आहेत. साप किरडू असतो ना वाटेत. हा पडते मी. माफ करत आई. लहान तोंडी मोठा घास. तर एकच सांगते, प्रत्येकाचं वागणं देवाच्या चरणी रुजू असते आणि त्याप्रमाणेच फळ मिळतं. तुम्ही नका जीवाला लावून घेऊ. नमस्कार करते. सुखी राहा. माझी सखू. मी येते. मालकीनबाई ओरडतील. ए गंगे, तुझं काय काम आहे का इथं? चल निघ. माईचा खोकल्याचा आवाज आहे. अगं बाई, आता हे काय नवीन? या इथे जर आजारी पडल्या तर यांचं करणार कोण? हो ना, तू आजारी, काकूचा हात मोडलाय, मलाही फुरसत नाहीये. एखादा शहाणा माणूस असतं तर आपणच निघून गेलं असतं. एकतर न बोलवता यायचं, वरून छातीवर बसल्यासारखं दडपण आणायचं. काय बाई रीत आहे. मुलीच्या सासरी जास्त वेळ थांबायचं नसतं, एवढा पण पोच नाही.
एवढा ठसका लागलाय तुम्हाला तर काय आता रीतिरिवाज बाजूला ठेवून 2 घोट घ्या. उगाच वाटेत तुम्हाला काही व्हायला नको. नाही आजींना कोण बघेल ना. नको येते मी. गेल्या त्या. गंगा मावशी असे रडू नका हो. मला आजीकडे जायचं होतं. आजी खूप आजारी आहे. माझी आठवण काढते ती. तुम्ही काळजी नका करू छोट्या मालकीनबाई. तुमची इठुरायावर श्रद्धा आहे ना, मग तुमच्या आजीला काय बी व्हायचं नाही. उमा, उमा, उमा रडू नकोस. तुझ्या रडण्याचा आवाज, तो चटका तोही खाऊन आलीस ना. काळजी वाटते हो मला सखूची. हे लग्न लावण्याची आपण घाई केली नाहीये ना. आता विचार करून काय फायदा उमा. त्यावेळी आपली सखू मालका बरोबर बोहल्यावर उभी राहिली होती. बदनामीची, पुन्हा लग्न न जुळण्याची भीती होती तेव्हा. आणि यांनी तर समोरून स्थळ आणलं होतं. वाटलं आपली सखू सुखात राहील, पण आपली सखू सुखात नाहीये हेच सत्य आहे. आपलं गोचेरवाणं बाळ अगदी एकटं पडलंय हो तिकडे. सखू तिच्या मनाप्रमाणे काही वागू शकत नाही की बोलू शकत नाही. सासू सांगेन हेच ब्रह्मवाक्य. मी गेले ना तर मला सखूला भेटू सुद्धा दिला नाही हो त्यांनी. आणि जेव्हा भेट झाली ना
त्यातही सारखे आडव्या येत होते. तिला तिला जवळ घेता आलं नाही की जीवाभावाचे 4 शब्दही बोलता आले नाही. फारच होतं जणू. आणि तोंडावर गोड बोलत असतील. कांगावा आणि साळसूतपणा सगळ्यांच्या अंगात भरलाय. आणि अहो, त्यांनी सखूकडून वधवून घेतलं की मला माहेरी येणं जमणार नाही. हे शब्द तिचे नव्हते हो. आतून तिची किती घुसमट होते ना, ते फक्त मला दिसत होत. पण आपण बघण्या व्यतिरिक्त करू तरी काय सुचतो. ज्या वेळी आपण संकटात सापडलोय ना उमा, त्यावेळी आपला विठुराया आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलाय. आता सुद्धा सगळं विठुरायावर सोडायचं. दुसऱ्या आहे तरी काय आपल्या हात. रमाई रमाई अगं काय चल चल. काय झालं? दिगू आलाय. तो सखूला नाही सखूला नाही भेटलाय. तो आलाय आणि थेट पेढीवर गेलाय. बरं